हाय मित्रांनो, मी सूर्यकांत केदार. प्रोफाउंड ॲटोमेशन अँड एज्युकेशन हा चॅनल खरा तर आपण सुरुवात केलेली आहे ती सर्व ITI डिप्लोमा आणि BE झालेल्या मुलांसाठी, जे फ्रेशर आहेत, त्यानंतर जे एक्सपिरियन्स पण ज्या लोकांना आहे, जे प्रोफेशनल आहेत, ते पण या चॅनलच्या माध्यमातून नॉलेज घेऊ शकता. या चॅनलचा उद्देश आहे की आपल्या सर्वांना चांगल्या नोकरीसाठी, मेंटेनन्ससारख्या पोझिशनसाठी, त्यानंतर प्रोजेक्टसारख्या पोझिशनसाठी आणि ॲटोमेशनमधल्या कंपन्यांसाठी, इंटरव्ह्यूसाठी आणि चांगलं नॉलेज मिळवण्यासाठी या चॅनलचा उद्देश आहे. तरी या चॅनलच्या माध्यमातून माझ्याकडे जो एक्सपिरियन्स आहे, त्या एक्सपिरियन्समधून मी चांगल्या प्रकारे तुम्हाला ज्ञान देण्याचा प्रयत्न करील. तर आजच्या व्हिडिओपासून आपण सुरुवात करत आहोत या चॅनलची. तर मला असं वाटतं की तुम्ही सर्वांनी या चॅनलला सपोर्ट करावा आणि जेवढं काही ज्ञान घेता येईल, जे मी देईल ते ज्ञान घेण्याचा प्रयत्न करावा. हाच उद्देश आहे आपल्या या चॅनलच्या माध्यमामधून. चला तर मित्रांनो, आपण करंट, व्होल्टेज आणि रेजिस्टन्समधला फरक पाहूया. मी सिंपल भाषेमध्ये एक डायग्राम काढून दाखवतो. त्या डायग्राममध्ये तुमचा करंट, व्होल्टेज आणि रेजिस्टन्समधला डिफरन्स जो आहे तो क्लिअर होईल. सर्व आपल्या मराठी मुलांसाठी आणि मराठी जे इंजिनिअरिंग करतात, ITI करतात, त्यानंतर डिप्लोमा करतात, या स्टुडंट्ससाठी हा फायद्याचा व्हिडिओ ठरेल. इफ सपोज मी एक सिम्पलसा पाईप घेतो. हा पाईप आहे. हा काय आहे? पाईप आहे. पाईप या पाईपमधून हे पाणी जात आहे. वाटर या दिशेने जात आहे, या दिशेने, या डायरेक्शनने. आणि येथे समोर एक वॉल आहे वॉल. आणि हे जे पाणी आहे हे आपल्याला हे समोर गेलं पाहिजे, या वॉलमधून समोर गेलं पाहिजे. परंतु आता हे जे पाणी आहे हे जेव्हा वॉल ओपन आणि क्लोज होईल तेव्हा हे पाणी समोर जाईल, बरोबर. तर मी हा काय करत आहे, या पाण्याला काय करत आहे, हा वॉल या पाईपमधल्या पाण्याला काय करत आहे, रेजिस्ट करत आहे. रेजिस्ट म्हणजे अडवत आहे. मग याला आपण एक रेजिस्टन्स म्हणू शकतो. रेजिस्टन्स, ओके. त्यानंतर हे जी वॉटर आहे जे या पाईपमधून वाहत आहे, याला आपण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, म्हणजे जे वाहत आहे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, या कॅरिंग कंडक्टर म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हे या पाईपमधून जात आहेत पाण्याच्या रूपामध्ये. तर या वाहणाऱ्या पाण्याला आपण करंट म्हणू शकतो. ओके, समजलं. जे पाईपमधून पाणी वाहत आहे त्याला आपण करंट म्हणू शकतो. ज्या वाहत्या पाण्याला अडवण्याचा प्रयत्न करत आहे त्याला आपण रेजिस्टन्स म्हणू शकतो. आणि या पाण्याला पुढे ढकलण्यासाठी जो कोणी फोर्स लावत आहे, या पाण्याला प्रेशर लागेल ना, जो प्रेशर देत आहे त्याला आपण व्होल्टेज म्हणू शकतो. व्होल्टेज म्हणजे तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. समजा या केबलमधून जेव्हा करंट वाहत असतो, म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हे पास होत असतात या कंडक्टरमधून. केबल ही जी पॉवर केबल आहे यामधून जो करंट कंडक्ट होत असतो त्याला आपण करंट म्हणणार. आणि याला करंट अडवण्याचा जो काम करतो त्याला आपण रेजिस्टन्स म्हणणार. या इलेक्ट्रॉनला आणि रेजिस्टन्स म्हणणार. आणि या करंटला वाहण्यासाठी जो फोर्स देत असतो त्याला आपण व्होल्टेज म्हणणार. तर मित्रांनो, मला असं वाटतं की या एक्झाम्पलवरून तुम्हाला हे सिम्पलचं एक्झाम्पल समजलं असेल आणि करंट, व्होल्टेज आणि रेजिस्टन्समधला फरक हा लक्षात आला असेल. मला माहीत आहे मी यामध्ये खूप काही असं टेक्निकल सांगितलेलं नाही, परंतु हा सिम्पल कन्सेप्ट हा आपल्याला ॲटलिस्ट आपला कन्सेप्ट क्लिअर करेल. तर मित्रांनो, थँक्यू.